भेंडा येथे हॉटेल मालकावर चाकू हल्ला। शनिवारी सायंकाळी 5:30 वाजता सुमारास नगर जिल्ह्यातील भेंडा येथील अतुल राजेंद्र उर्फ राजकुमार खाटिक यांच्या हॉटेलमध्ये मुस्लिम समाजाचे साहिल बशीर पठाण, जाफर बशीर सय्यद हे दोघे जेवायला गेले असता बिल देण्याच्या कारणावरून मुस्लिम समाजाच्या या दोघांनी अतुल खाटिक व्यक्तीच्या पोटामध्ये चाकू मारला आहे। जखमीला नगर येथून घेऊन गेले आहेत। आरोपीला ताब्यात घेतले आहे। दोघांवर यापूर्वी CR 916/2022 अन्वये भारतीय दंडविधी क 307-34 चा गुन्हा दाखल आहे। घटनास्थळी शेवगाव येथील DYSP सुनील पाटील व निवासा पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी भेट देऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले आहेत। रविवारी सकाळी कुकाणा आउटपोस्ट या ठिकाणी हॉटेल व्यावसायिक व कुकाणा व परिसरातील ग्रामस्थांनी पोलीस निरीक्षक मनोज आहिरे, पोलीस निरीक्षक यांना याबाबत निवेदन देऊन कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। कुकाणा व कुकाणा परिसर हा मोठा असून भेंडा हा बाजार पेठेची मुख्य गावे आहेत। कुकाणा आउटपोस्ट अंतर्गत 16 पेक्षा जास्त गावांचा कारभार असल्याने पोलिसांची संख्या कमी असल्याने पोलिसांना तपास यंत्रणा कमी पडत आहे। त्यातच पोलिसांच्या समोर अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालू आहेत। या वाढत्या धंद्यांमुळे कमी अल्पवयीन मुले या व्यवसायात मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत। झालेल्या घटनेमुळे बाजारपेठेतील व्यावसायिक घाबरले असल्याने सध्या कुकाणा भेंडा परिसरात या टोळ्या सक्रिय असल्याने लूटमारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे। लूटमारीत गावठी कट्टे वापरून धाक दाखवून लोकांना लुटण्याचे प्रकार वाढल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे व पोलिसांनी गांभीर्याने याचा तपास बंदोबस्त करण्याची मागणी व्यावसायिकांनी केली आहे। बंदोबस्त न केल्यास मोठे आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे। MCN न्यूज मराठीकरिता मंगेश निकम, नेवासा। नाव पोपट माधव वाघरकर, राहणार भेंडा बुद्रुक। मी काल साधारणतः 4 ते 5च्या दरम्यान भेंडा कुकाणा येथून माझा म्हशीचा व्यवसाय असून पेंट खाद्य मी कायम कुकाणा इथून नेतो आणि काल पेंट पोतं नेण्यासाठी कुकाणा इथून आलो। पेंट पोतं घेऊन गेलो। मधला भेंडा कुकाणा रोडला आम्ही राहतो, जुना डांबरी, आणि त्या रस्त्याने रहदारी आमची, आणि पिंडीचं पोतं नेलं होते। खराब वाटलं म्हणून मी परत रिटर्न आलो का मला खराब पोतं का दिलं बुवा। मग ते म्हणे मला नाही, उद्या सकाळी या म्हणून मी निघालो रस्त्याने। तिकडून 2 मुलं येत होते मधल्या रस्त्याने आणि त्यांनी मला थांबा म्हटले। मला वाटलं का यांना कुठल्या शेजारच्या वस्तीवर जायचं असेल, रस्ता भरकटला असेल म्हणून मी तिथे थांबलो। ते थांबल्यानंतर त्यांनी माझ्या गाडीचं दोघांनी हँडल धरलं। एक जण म्हणलं बाईंच्यात पैसे काढ, तर मी त्यांना विचारलं तुम्हाला कुठं जायचं, तुम्ही का कुठले। त्यांनी माझ्या नातेवाईकाचेच रिलेशनवाले सांगितले। एक जणांनी सांगितलं सत्यम यादवचा भाऊ, दुसऱ्याने सांगितलं सोपान महापूरचा भाचा आहे। मग मी जरा हुशार झालो, काहीतरी गौड बांगाला आहे। तर मग तो बारका होता T-शर्टावाला, तो काय म्हणला याला मी ठोकतो। तर मी माझं शिटावरती एक पाय होता, तर मी तो पाय खाली काढला। तर मग तो दुसरा काय म्हणून राहिला केसावाला, अरे देऊ राहिला ना काय ठोकतो। तो त्याला दुसरा बारका काय म्हणतो त्याला तू तिथून बाजूला वय, माझ्या साईडला होता तो थोडा साईडला झाला। त्याने पाठीमागे कमरेमागे हात घालून कट्टा काढला। मग त्यावेळेस मी त्याच्या मनगटाच्या पाठीमागे 4 बोटापर्यंत हात रक्तानी भरलेला पाहिला। मी आत्ताच फोन करून आलो, ठोकतो म्हणलं। मी माझी गाडी त्याच्या अंगावरती टाकली, खाली वाकलो, शिव्या दिल्या। मी म्हणलं तुम्हाला आता सोडत नाही। त्यावेळेस ते वरती पळाले होते, खालचा वरचा फार अंतर आहे, खालून वर कुणीकडे पळायला दिसत नाही म्हणून मी त्यांच्या पाठीमागे धावलो। तदनंतर माझ्या मुलाला मला नवीन अँड्रॉइड मोबाईल घेते, मला एवढा हँडओव्हर करता येत नाही। त्याच्यावरती माझ्या मुलाचा पहिलाच नंबर होता। मी त्या मुलाला म्हटलो का माझ्या पुतण्याला इकडे पाठवून दे रे। मग त्याला तेवढा फोन केला आणि त्यांच्या मागे लागलो। मग मी त्यांचं लक्ष केलं का भाऊ हे कुणीकडे जाते। तिथं एक मक्याची शेती होती, पाठीमागून मोकळं पटांगण होतं। ते तिकडे एका परमिट रूमच्या दिशेने चालल्यावर मी खालून त्यांना तो रस्ता आमचा कायम वयवटीचा असल्यामुळं मला ते रस्ता कव्हर करायचं तिकडून माहीत होतं म्हणून मी मोटरसायकल तिकडून गेलो, कव्हर केल्यावर त्यांनी मला पाहिलं का हे आपल्या मागं झालं त्या हॉटेलच्या मागं, म्हणून ते शेजारच्या मक्याच्या शेतामध्ये शिरले। मी त्यांचा पाठला करून त्या मोठ्या केसावाल्याला पकडलं, दुसरा मक्यातच होता। कालांतराने शांतता झाल्यानंतर 15-20 मिनिटांनी तो मागचा निघून गेला। पहिल्याचा मोबाईल धरला, पण दुसऱ्याचा रिव्हॉल्वर मोबाईल काही धरला नाही, फक्त मारला निधा आणला पोलीस स्टेशनला। पोलीस लोकांनी म्हणले आम्हाला त्याचं मेडिकल करायचंय म्हणून ते मेडिकलला घेऊन गेले। जाता वेळेस त्यांनी माझ्या मुलाला आणि माझ्या 2 पुतण्याचा, माझा सुद्धा हॉटेल व्यवसाय आहे, उद्या काही करू शकते। तर ते म्हणले पोलिसासमोर तुम्हाला तिथून आले आम्ही ठोकतो। मग ही दादागिरी ही मोडली गेली पाहिजे। नाही, गुन्हे प्रवृत्तीच्या पोलिसांनी यांना वेळेस कारवाई केली पाहिजे आणि असा बंदोबस्त केला पाहिजे का परत असं पुन्हा होणार नाही, एवढी विनंती।